नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही पाहतात MD सायन्स क्लास 10 फॉर SSC बोर्ड. तर आपण हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन हा टॉपिक चालू केला होता. त्यामध्ये हेरिडिटी पूर्णपणे आपण डिस्कस केलेला आहे. ज्यांना कोणी व्हिडिओ पाहिले नसतील त्यांना प्लेलिस्ट मध्ये जाऊन व्हिडिओ पाहून घ्या. त्यानंतर आपण इव्हॉल्युशन पाहिलं आणि एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन आपण पाहिलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत रे, तर डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजेच काय, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. हा सिद्धांत काय सांगतो, डार्विनचं काय म्हणणं होतं की फिटेस्ट विल सर्व्हाइव्ह, म्हणजे ते बदलत्या वातावरणामध्ये ते सजीव जिवंत राहतील जे सजीव न या वातावरणामध्ये राहण्यासाठी काय केले, स्वतःमध्ये मॉडिफिकेशन केले, स्वतःमध्ये काही ना काही बदल घडून आणला. बरोबर. मग त्याचं पूर्णपणे डिटेल डिस्क्रिप्शन आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि यानंतर आपण एक छोटासा पॉइंट आहे तो म्हणजे लॅमार्किझम. हे दोन कन्सेप्ट आजच्या तासामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर उशीर न करता चला आपण चालू करूया. डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय सांगतो आपल्याला पहा. ते सांगतोय फिटेस्ट विल सर्व्हाइव्ह. 10वीच्या परीक्षेमध्ये यश त्यालाच मिळणार आहे जो त्याच्यामध्ये स्वतःच्या अभ्यासामध्ये बदल करेल, आणि बदल केल्यानंतर त्याला घवघवीत यश आल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही तुमचं विज्ञानाचा बदल, विज्ञानाची समज माझ्या सोबत करायला विसरू नका. तर पहा मग आज आपल्याला पाहिजे डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ते एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव बघा, इन हिज बुक त्याने पुस्तक लिहिलं होतं डार्विननं. त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस. मग या ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये त्याने काय सांगितलं होतं रे, ऑल ऑर्गॅनिझम कम्पीट विथ इच अदर. प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करतो रे, एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करत आहे. बरोबर. तर बघा त्याने कोणतं पुस्तक लिहिलं, एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस. काय म्हणलं, इन हिज बुक ओरिजिन ऑफ स्पेसिस. ओरिजिन ऑफ स्पेसिस म्हणजे प्रजातीचं जेवढ्या काही या स्पेसिस आहे त्याची ओरिजिन कशी आहे त्याबद्दल त्याने एक पुस्तक लिहिलं होतं. मग डार्विन काय म्हणतो, ही सेड दॅट, काय म्हणलं डार्विन, तर ऑर्गॅनिझम प्रोड्यूस मोर ऑफस्प्रिंग दॅन नीडेड. जे ऑर्गॅनिझम्स आहेत, जे सजीव या पृथ्वीतलावरती प्रेझेंट आहेत, ते काय करतात रे, तर कामापेक्षा जास्त ऑर्गॅनिझम तयार करतात. बरोबर. मग काय म्हणतो आपण, ऑर्गॅनिझम प्रोड्यूस मोर ऑफस्प्रिंग दॅन नीडेड. ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस more offspring than need. गरजेपेक्षा जास्त ते काय करतात रे, तर ऑर्गॅनिझम तयार करतात. मग गरजेपेक्षा जास्त जर पॉप्युलेशन एखाद्या स्पेसिसची जर वाढली, फॉर एक्झाम्पल आता ह्युमन आहे, ह्युमनचं लोकसंख्या गरजेपेक्षा जास्त झालेली आहे या पृथ्वीतलावरती. मग गरजेपेक्षा जास्त जर कोणत्या पण स्पेसिसची आपण पकडूया की ह्युमन स्पेसिसची गरजेपेक्षा जास्त लोकसंख्या झाली, पॉप्युलेशन वाढलेलं आहे, तर काय याच्यामुळे काय व्हायला लागलं रे, तर कॉम्पिटिशन निर्माण झाली. तर काय म्हणलं, ऑर्गॅनिझम प्रोड्यूस मोर ऑफस्प्रिंग दॅन नीडेड. हे जे काही सजीव आहेत हे गरजेपेक्षा जास्त ऑर्गॅनिझम काय करतात रे, तयार करतात. मग यामुळे काय होतं रे, मग काय म्हणले, ऑर्गॅनिझम प्रोड्यूस मोर ऑफस्प्रिंग दॅन नीडेड अँड ऑल द ऑर्गॅनिझम compete with each other. All organism compete with each other. प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करत आहे, एकमेकांशी कॉम्पिटिशन करत आहे. बरोबर, स्पर्धा करत आहे. मग यामुळे काय म्हणतो रे, या स्पर्धेमध्ये कोण टिकेल, दोज ऑर्गॅनिझम सस्टेन वी शो द मॉडिफिकेशन फॉर लिव्हिंग टू एन्व्हायरमेंट. काय म्हणलं, तेच ऑर्गॅनिझम काय करतील रे, तर जगतील. बघा, दोज ऑर्गॅनिझम सस्टेन वी शो द मॉडिफिकेशन फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. मग तेच ऑर्गॅनिझम या पृथ्वीवरती सस्टेन होतील जे स्वतःमध्ये अशा प्रकारचं मॉडिफिकेशन करतील जेणेकरून ते कॉम्पिटिशन, ती स्पर्धा काय होतील रे, जिंकतील. मग ती राहण्याची स्पर्धा असेल किंवा आयुष्याची स्पर्धा असेल. आपण काय म्हणतो, दोज ऑर्गॅनिझम those organisms sustain which
show the modification which show the modification for winning the competition, for winning the competition. काय म्हणले त्यांना? तेच ऑर्गॅनिझम या पृथ्वीतलावर सस्टेन होतील की जे कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी त्यांच्यामध्ये काही ना काही बदल घडून आणतील. मग जसं की कोविडमध्ये काही खूप सारे ह्युमन्स काय झाले, डेथ झाले. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये तेवढी क्षमता नव्हती कशासाठी, जगण्यासाठी. मग नेचर हमेशा काय करतो, जे फिट आहे त्यांना काय करतो, सिलेक्ट करतो. मग पहा त्यावरून आपण काय म्हणतो तर नॅचरल सिलेक्शन, काय म्हणलं, नॅचरल सिलेक्शन प्लेज इम्पॉर्टंट रोल इन इव्हॉल्युशन. बरोबर, नेचर काय करतो रे, ते इव्हॉल्युशन साठी फार, नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवड ही उत्क्रांतीसाठी फार महत्वाची आहे. पण आपला काय म्हणतो, नॅचरल सिलेक्शन, नॅचरल सिलेक्शन प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल, नॅचरल सिलेक्शन प्लेज अँड important role for evolution. उत्क्रांतीसाठी नैसर्गिक निवड फार महत्वाची ठरते. बरोबर, रिझन काय रे, नॅचरल सिलेक्शन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल फॉर इव्हॉल्युशन. रिझन काय, बिकॉज नेचर सिलेक्ट, नेचर पुन्हा सिलेक्ट करते रे, दोज आर फिट टू लाईफ. बिकॉज nature select those are fit to life, जगण्यासाठी जे फिट आहेत त्यांना निसर्ग काय करतो रे, निवडतो. मग नॅचरल सिलेक्शन थेरी वॉज वाइडली एक्सेप्टेड. काय म्हणलं आपण, नॅचरल सिलेक्शन थेरी वॉज वाइडली एक्सेप्टेड. काय म्हणणार आपण की डार्विनने एक पुस्तक लिहिलं, कोणतं, ओरिजिन ऑफ स्पेसिस. त्यामध्ये त्याने काय सांगितलं की ऑर्गॅनिझम गरजेपेक्षा जास्त ऑफस्प्रिंग तयार करतात, त्यामुळं त्यांच्यामध्ये काय होते, कॉम्पिटिशन निर्माण होते. आणि तेच ऑर्गॅनिझम या पृथ्वीतलावरती जिवंत राहू शकतात जे जगण्यासाठी किंवा कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी स्वतःमध्ये काही ना काही मॉडिफिकेशन, बदल करत असतात. पण नॅचरल सिलेक्शन हा महत्वाचा रोल आहे कशासाठी, इव्हॉल्युशन साठी. रिझन काय, कारण काय, बिकॉज हमेशा निसर्ग त्यांनाच निवडतं जे या निसर्गामध्ये जगण्यासाठी कसे आहेत, फिट आहे. ओके, चला आता आपण डिस्कस करूया की जे काही डार्विन थेरी आहे त्याचे ऑब्जेक्शन्स काय काय आहेत, कोणकोणते आक्षेप यावरती घेतलेले आहेत. आपण मेन ऑब्जेक्शन अगेन्स्ट दिस थेरी, त्यामध्ये पहिला आपण काय पाहतो तर नॅचरल सिलेक्शन डज नॉट प्ले अ इम्पॉर्टंट रोल फॉर इव्हॉल्युशन. म्हणजे नैसर्गिक निवडीचा जो काही सिद्धांत आहे हा एकमेव उत्क्रांतीसाठी कारणीभूत आहे का, अजिबात नाही. पहिला पॉइंट आपण या ठिकाणी लिहूया, नॅचरल सिलेक्शन डज नॉट play important role for evolution. दुसरं काय ऑब्जेक्शन आहे रे याचं, तर नो एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. म्हणजे या डार्विननं जे उपयोगी आणि निरुपयोगी अवयव आहेत त्यांच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं. बरोबर, मग आपण काय म्हणतो, नो एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन म्हणजे काय रे, उपयोगी आणि निरुपयोगी जे असणारे अवयव आहेत त्यांच्यामध्ये जे काही बदल झाला, मॉडिफिकेशन झालं, त्याच्याबद्दल डार्विन हे शास्त्रज्ञ
त्याच्याबद्दल काय करू नाही शकले रे, तर स्पष्टीकरण नाही देऊ शकले. त्यानंतर अजून कशाबद्दल त्यांना स्पष्टीकरण दिलं नाहीये, तर नो एक्सप्लेनेशन. नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड अब्रप्ट चेंज. नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड अब्रप्ट. म्हणजे काय रे, सावकाश होणारे बदल आणि अचानक होणारे बदल. बरोबर, सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल यांच्याबद्दल सुद्धा डार्विन काही सांगू शकले नाही. मग हे एवढंच का आपण पाहिलं, हे सर्व कुणाबद्दल होतं, तर डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. मग जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला, राईट अ नोट ऑन डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, तर हे सगळे पॉईंट, त्याचे 3 ऑब्जेक्शन त्यामध्ये असले पाहिजेत आणि त्याबद्दल त्याचं काय म्हणणं आहे हे सुरुवातीला आपण लिहिणं गरजेचं आहे. तर चला आता नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करूया थोडक्यात, तो म्हणजे कोणता, लॅमार्किझम. पहा आता आपण डिस्कस करणार आहोत तर लॅमार्किझम. ह्या लॅमार्किझमचं काय म्हणणं होतं रे, याचं असं म्हणणं होतं की जे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस एक बॉडीमध्ये किंवा सजीवामध्ये होतात, ते चेंजेस पुढच्या जनरेशन मध्ये पास होतात. त्याचं असं म्हणणं होतं की जिराफ जो आहे, तर ज्या वेळेस जिराफ झाडावरचे पानं खात होता आणि ते पान खात असताना ते पान संपल्यानंतर वरचं पान खाण्यासाठी त्यानं मान ताणली, काय केली, मान ताणली आणि मान ताणत ताणत असा हजारो वर्षापर्यंत त्याच्या जनरेशननं मान काही केली, एक्सटेंड केली आणि म्हणून त्याची मान काय झाली, लॉंग झाली. त्याला आपल्याला काय सांगायचं होतं की जे काही मॉडिफिकेशन आपल्या लाईफ मध्ये आपण करतो, तेच मॉडिफिकेशन पुढच्या जनरेशन मध्ये जातात, हे त्याला सांगायचं होतं. परंतु हे जे त्याचं म्हणणे आहे हे डिस्प्रूव्ह केलेलं आहे काही थेरीच्या मार्फत. तर आपण थोडक्यात पाहूया की नेमकं लॅमार्कला म्हणायचं काय. बरोबर, चला त्यांनी काय म्हणलं, प्रपोज दॅट morphological changes occurring in living organisms. Morphological changes occurring in living organisms. Occurring in living organisms are responsible for evolution. Are responsible for evolution. जे काही बदल सजीवामध्ये होतात ते बदलच कारणीभूत आहेत त्यासाठी, इव्हॉल्युशन साठी. अँड रिझन बिहाइंड दिस. अँड रिझन बिहाइंड दिस. याच्या माग कारण काय आहे रे, काय म्हणलं की he proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution and reason behind those morphological changes. काय म्हणलं, reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. मग त्याच्यावर एक कन्सेप्ट सांगितली, एक थोडस कन्सेप्ट म्हणूया आपण त्याला किंवा सिद्धांत म्हणूया, यूज अँड डिसयूज theory. Use and disuse all. Use and disuse. Use and disuse theory. या थेरीच्या म्हणण्यानुसार काय होतंय की जे अवयव जास्त वापरले जातात ते स्ट्रॉंग होतात आणि जे वापरले जात नाही ते काय होतात, वीक होतात. तर पहा मग तर काय म्हणलं, द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग. काय म्हणत ना, नेक ऑफ जिराफ, neck of giraffe is become
टू लॉंग. कशामुळे लॉंग झाले रे? ड्यू टू ब्राउझिंग. म्हणजे काय रे? ड्यू टू ब्राउझिंग लिव्स ऑन टॉल प्लांट. ऑन टॉल. हे म्हणलंय की हे जे काही जिराफ होते यांची मान का बरं लांब झाली? कारण की यांना उंच उंच झाड होते, त्या झाडावरचे पान खात असताना त्यांना मान काय करावं लागले रे? एक्सटेंड करावं लागले. बरोबर. And by extending their neck for several generations. Several generations. खूप साऱ्या त्यांच्या पिढ्या झाडावरचं काय करत आहे? पानं खात आहे, तर त्यांची मान एक्सटेंड होत आहे, ताणत आहे. त्या ताणल्यामुळं मान त्यांची काय झाली? लॉंग झाली. असं कोणाचं म्हणणं होतं? तर लालाचं म्हणणं होतं. बरोबर. तर पहा मग, सिमिलरली अशाच पद्धतीनं शोल्डर ऑफ आयर्न स्मिथ. शोल्डर ऑफ आयर्न स्मिथ जो लोअर आहे त्याचे काही शोल्डर आहे बिकम स्ट्रॉंग. बिकम strong due to frequent hammering movement. Due to frequent hammering movement. त्याचा अजून एक काय म्हणणं होतं रे? तर तुम्ही लोहार पाहिला तर लोहार काय करतो रे? तर त्या लोखंडी सळीवरती त्या हातोड्यानं वारंवार मारत असतो, आणि मग या कंटिन्युअस मारण्यामुळे त्याचा हात काय होतो रे? त्याचं शोल्डर काय होतं? स्ट्रॉंग होतं, आणि त्याच्या येणाऱ्या पिढीचं पण शोल्डर स्ट्रॉंग राहील असं त्याचं काय होतं? म्हणणं होतं. तर आपण बघूया थोडेसे एक्झाम्पल कुणाचे. तर या लामातनं काही एक्झाम्पल आपल्याला सांगितलेत. यूज अँड डिसयूज थेरी. बरोबर. तर पहा, यूज अँड डिसयूज थेरी काय म्हणते रे? ऑर्गन्स विच आर यूज मोर. ऑर्गन्स विच are used more become stronger. Become strong. And organs which are not used more. जे ऑर्गन्स जास्त वापरण्यात नाही आले ते काय झाले? बिकम वीक. ठीक आहे. आता भाऊ एक्झाम्पल पाहू याच्यानुसार. पहिलं एक्झाम्पल पाहूया. तर काय म्हणलं? विंग्स ऑफ बर्ड्स ऑस्ट्रिच अँड इमू बिकम वीक ड्यू टू नो यूज. विंग्स ऑफ बर्ड्स कोणते पक्षी तरी? ऑस्ट्रिच अँड इमू. ऑस्ट्रिच अँड इमू become weak due to no use. वापर न केल्यामुळं त्यांचे जे काही पंख आहेत ते काय झाले? विंग्स. त्यानंतर आपण काय म्हणतो? लेग्स ऑफ बर्ड्स. लेग्स ऑफ बर्ड्स कोणत्या पक्ष्यांचे पाय रे? तर डक असेल, बदक आणि स्वॅन. काय म्हणलं? लेग्स ऑफ बर्ड्स कोणते? डक अँड स्वॅन. त्यांचे पाय मॉडिफाय झाले कशासाठी रे? फॉर स्विमिंग. लेग्स ऑफ बर्ड्स डक अँड स्वॅन बिकम युजफुल फॉर स्विमिंग. Become useful for swimming. Become useful for swimming. Swimming in what? का बरं swimming? Due to living in what? पाण्यामध्ये राहत असल्यामुळं त्यांचे जे काही पाय आहेत त्यांचा बदल यासाठी जाणारे. त्यांना बदल कशासाठी केला? तर पोहण्यासाठी. बरोबर. तिसरं काय म्हणतो आपण? लेग्स
of snake. Legs of snake. Disappear. पाय जे काही साप आहे त्याचे पाय नष्ट झाले. राहिले का आता? नाही राहिले. का बरं नाही राहिले? बघा, लेग्स ऑफ स्नेक disappear. Legs of snake disappear because of modification in their burrowing habit. काय म्हणतात? Due to modification in their burrowing habit. ते जमिनी खाली राहायला लागले, ते त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं आणि त्याच्यामुळं त्यांचे जे काही पाय आहेत ते काय झाले? आता हे जे काही सर्व एक्झाम्पल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो रे? एक्झाम्पल ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. दैनंदिन आयुष्य जगत असताना त्यांना त्यांच्यामध्ये केलेले बदल याला आपण काय म्हणतो? एक्झाम्पल ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. त्याला आपण काय म्हणतो? आपण काय? थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. त्याला आपण काय नाव दिलं? थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं? काय म्हणलं रे? तर जे काही पक्षाचे पंख आहेत ऑस्ट्रिच आणि इमू त्यांचे वीक झाले कारण की त्यांनी त्याचा वापर करत न कमी गेला. मग काही पक्षी आहेत त्यांचे पाय, डक पाहिलं, स्वॅन पाहिलं. डक म्हणजे बदक, स्वॅन म्हणजे राजहंस. त्यांचे पाय पोहण्यासाठी यांना मॉडिफाय काय केलं? पोहण्यासाठी यांचे पाय हे झाले. का बरं? कारण की ते पाण्यात राहायला लागले. आणि जे काही साप आहे त्या सापाचं जे काही साप आहे ते सापाचे पाय डिसअपिअर झाले. का बरं? कारण त्यांच्यामध्ये बदल त्यांना करून आणला. कोणता? तर बरोविंग हॅबिट, जमिनीखाली राहण्याचा. त्यांच्यामध्ये त्यांना बदल केला, त्यामुळे त्यांचे पाय राहिले नाही. यालाच आपण काय म्हणतो? एक्झाम्पल ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर, किंवा यालाच आपण काय म्हणणार? थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. ओके, इथपर्यंत समजलंय? चला थोडासा पॉइंटर आहे. ही जी काही लॅमॅक्सची थिअरी आता आपण डिस्कस केली ती का बरं डिस्प्रूव्ह करण्यात आली? रिझन वाय लॅमॅक थिअरी वॉज डिस्प्रूव्ह. काय म्हणलं रे या थिअरीमध्ये? त्याला काय म्हणलं होतं? डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ऍट ऑल वॉज वाईडली एक्सेप्टेड. त्याचं जे काय म्हणणं होतं, किंवा काही ठराविक कार्य करताना, ठराविक ऍक्टिव्हिटीज करत असताना माणसाच्या ऑर्गन मध्ये जे काही डेव्हलपमेंट होते, किंवा एखाद्या ऑर्गनचा वापर नाही झाला तर तो ऑर्गन हळूहळू ऱ्हास व्हायला लागतो. जसे की आपल्या शरीरामध्ये अपेंडिक्स हळूहळू ऱ्हास व्हायला लागला आहे, बरोबर? तर हे त्याचं म्हणणं एस्केप करण्यात आलं. किंवा साप आहे त्या सापाचे पाय न वापरल्यामुळं काय झाले? तर ऱ्हास झाले. मग हे जर एस्केप केलं, परंतु हे कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज करू, जसं की आपण म्हणलं की लोहार आहे, आयन स्मिथ आहे, तो फ्रिक्वेंट हमारिंगमुळे त्याचे शोल्डर स्ट्रॉंग झाली. मग तेच कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये जातील हे मान्य केलं नाही. कसं मान्य केलं आहे बघा? त्यावरती खूप सारे एक्सपेरिमेंट करण्यात आले. इट हॅज बीन व्हेरिफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन ब्रॉट इन अस आर नॉट, जे मॉडिफिकेशन आपण करतो ते पुढच्या जनरेशन मध्ये कधी पास होत नाहीत. परंतु लॅमॅक्सचं म्हणणं होतं की आपण केलेले मॉडिफिकेशन पुढच्या पिढीमध्ये जातात, म्हणून आपण ही जी काही थिअरी आहे ती काय झाली रे? रिजेक्ट झाली. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, थोडाही तुमच्या स्टेट बोर्डच्या अभ्यासामध्ये थोडंसं योगदान चांगलं वाटलं असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थिंक SSC बोर्ड, थिंक MD सर.